तर मित्रांनो, सालाबाद प्रमाणे नेजमध्ये बेंदूर मोठ्या थाटात आणि माटात साजरा केला. चला तर मित्रांनो, आता बैल आलेले आहेत बघा, सजलेले आहेत. आता बैलांचे पूजन चालू आहे हनुमान देवळापाशी. प्रत्येक बैलांचं पूजन चालू आहे. बघितलं काय, गृह पूजन करत आहेत हनुमान देवळापाशी. नेजतला शेतकरी आपापली बैल सजवून नेजमध्ये आलेला आहे हनुमान देवळाजवळ. गावातील प्रतिष्ठित लोकांना फेटे बांधून मिरवणुकीचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. पहिला नारळ फोडले पांडुरंग कुंभार, परत BL शिंगे, परत आपले शुभम खोत, अमोल चव्हाण आणि आपले शीतल खिचडे यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीला चालू केलेलं आहे. आपापला शेतकरी आपली मिरवणुकीमध्ये बैल घेऊन थांबलेला आहे. बैला काय, बैल किती मस्त दिसतात. खरोखर एवढं समाधान वाटतंय बघून. खरोखर आज बैलांचा वाढदिवसाचा आहे. खरोखर एवढं बैलांना पण समाधान वाटत असेल. वर्षभर आपण राबतोय आणि आपलं एवढी मोठी जंगी मिरवणूक काढलेली आहे. मला सांगायचं म्हणजे बैल म्हणजे आपल्या घरातला एक सदस्यच आहे आणि शेतकऱ्याच्या घरातला तो सदस्यच आहे. कारण रक्ताच्या नात्यापेक्षा ते बैलाला एवढं जपतात. खरोखर इकडं आपल्या मुलग्याप्रमाणे ते बैला जपत असतात. खरोखर शेतकऱ्यांना मानलं पाहिजे. एवढी मोठी जंगी मिरवणूक काढलेली आहे शेतकऱ्याने बैलाची. खरोखर त्यांना मानाचा सलाम आपला. एवढं समाधान वाटलं. आता मिरवणूक आलेली आहे ते सांगाव्यांच्या दारात. आता मिरवणूक सांगाव्याच्या दारातून डायरेक्ट सिद्धोबाच्या देवळात जाणार. बघा, आता सिद्धोबाच्या देवळात मिरवणूक आलेली आहे मित्रांनो. आले बघा, सिद्धोबाच्या देवळात फटाकडे सुद्धा लावलेले आहेत. आता सिद्धोबाच्या देवळात मिरवणूक आलेली आहे. आता सिद्धोबाचे पुजारी सुद्धा आता प्रत्येक बैलाला पूजत आहेत, म्हणजे मान देत आहेत. बैल म्हणजे एक देवच आहे हो, तो सिद्धोबाचा अवतारच आहे. बघा, हे पुजारी प्रत्येक बैलाला पूजत आहेत. बघा, किती मस्त वाटते, समाधान वाटते. या सिद्धोबाचं दर्शन घ्या. सिद्धेश्वर नगरात बैलाची मिरवणूक मोठ्या जोमातच चालू आहे. बघा कसे दिसते सिद्धेश्वर नगर. बघा, हे बघा वरून बघा किती मिरवणूक मस्त दिसत्या खरोखर. आणि सिद्धेश्वर नगरीमध्ये आलोय म्हटल्यावर काय नाचायला काय सुट्टी नाहीच हो. नाचलं पाहिजे. सिद्धेश्वर नगरी म्हणजे काय, नाचायला पाहिजेच हो. बघा किती मुलं आनंदित आहेत, आनंद साजरा करत आहेत. चला तर मित्रांनो, आता सिद्धेश्वर नगरीतून मिरवणूक डायरेक्ट आता बिरोबाच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत. बिरोबाच्या मंदिरामधून त्यांच्या पुजाऱ्याकडून भंडारा लावून घेत आहेत प्रत्येक बैलाला. कारण बिरोबाचा अवतारच आहे हो. बैल म्हणजे एक बिरोबाचा अवतारच आहे. बिरोबा देवाचे दर्शन घेऊन डायरेक्ट आता मिरवणूक ग्रामपंचायत जवळ आलेली आहे. इथं आता ग्रामपंचायत जवळ जरा आता जल्लोषच आहे. काय आता लोक सगळी मोठी मिरवणुकीला लोक भरपूर आलेले आहेत. प्रत्येक जण आपापले फोटो काढत आहे. बघा मित्रांनो, रात्री कसे दिसतात बैल. खरोखर एवढं मस्त वाटतंय, एवढं भारी वाटतंय मित्रांनो. मिरवणूक धनगरीत आलेली आहे. आता धनगरीवरून बैल जात आहेत शिस्तात. एवढं मस्त वाटतंय. बैलांना पण एवढं मस्त वाटत असेल. खरोखर आनंद वाटत असेल. खरोखर त्या शेतकऱ्यांना माझा सलाम की बाबा, बैलांचं एवढं तुम्ही चांगलं कौतुक केलं. बघा, या आतिषबाजी बघा, आतिषबाजी सुद्धा मोठ्या दणक्यातच आहे. बैठला काय, खरोखर मिळून एक दणकाच निघालाय हो. आता पाणी घालतायत आमच्या गावातले प्रतिष्ठित व्यक्ती, पाणी घालतायत. परत बैलाला पूजत आहेत. कारण बैल म्हणजे एक देवच आहे हो. चला तर मग काय, मला तर काय आवडतंय होय, मी पण जरा दणकात दिलाच, काय नाचलोच जरा. मिरवणूक आलेली आहे. इथं पाटलांच्या दुकानाजवळ बंडू पाटील फोटो काढत आहेत. बघा, ते फोटो शूटिंग करत आहेत. राजू खोत आहेत. राजू खोत सुद्धा बैलांच्या बरोबर फोटो काढत आहेत. खरोखर लोक एवढे आनंदित आहेत. शुभम खोत आहेत आपले. खरोखर एवढं मस्त वाटलं आम्हाला, भारी वाटलं. आता मिरवणूक आलेली आहे सागर नकाते यांच्या मेडिकल जवळ. बघा, हे प्रत्येक जण आपापले परीने हाऊस मिरवत आहे. बघा, हे कसे नाचत आहेत लोक मोठ्या आनंदात. खरोखर आयुष्यात काय पाहिजे वाणी, किती पैसा मिळवला काय मिळवला इथं सोडून जायचं आहे हो. आनंद काय कधी, ही वेळ परत येणार नाही हो. ही वेळ आयुष्यात कधीच येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आपण संधीचा फायदा उठवला पाहिजे. आनंद साजरा केला पाहिजे. कारण आनंद साजरा करायला काय पैसे लागत नाही. बघा किती मोठ्यानं आनंद साजरा करतायत. मी पण दिलो दणका आणि परत काय आवडतं होय मन. बघा, हे बैलांना पूजत आहेत, बैलांना घास चारवत आहेत. आता मिरवणूक आलेल्या आहे इथं मशिदीजवळ. मिरवणुकीचा आता शेवटच आहे म्हणा. बघा, हे गुरुवांची बैल आहेत, किती मस्त वाटत आहे. प्रत्येक आता सागर नका त्यांच्या घराजवळ आलेलं आहे. सर्जाला पूजत आहेत त्यांच्या घरातील लोक. आणि नेजाचा सर्जा म्हणजे तुम्हाला माहितच आहे हो, दणकाच हो. बघा, हे सर्जाला घास पुरवत आहेत त्यांच्या घरातले लोक. आणि आता आरती सुद्धा करत आहेत बैलाची. कारण बैल म्हणजे तुम्हाला माहित आहे हो, देवाप्रमाणेच आहे. आता मिरवणूक संपून आता बेंजीवाल्यासनी जेवण घालत आहेत सिद्धोबाच्या देवळात. आपण पण जरा दणका देऊया म्हटलं. चला तर मित्रांनो, परत भेटू पुढच्या पेत्राला.